मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये सोशल मीडियाचा जर जास्तीत जास्त वापर कोणी केला असेल तर तो राजकारण्यांनी स्वतःचा फायदा घडून घेण्यासाठी। पूर्वी अशी एक पद्धत होती की आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवायची असतील किंवा कोणावर टीका करायची असेल आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर तर मग बॅनर लावा, पोस्टर्स लावा, होर्डिंग्स लावा। आता मुफ्त का चंदन घस मेरे नंदन अशी काहीशी परिस्थिती राजकारण्यांची झाली। कारण सोशल मीडियावर अकाउंट उघडा, फेक उघडा, स्वतःचा उघडा आणि फुकट पाहिजे त्याच्यावर टीका करा किंवा आपल्याला काय म्हणायचं आपण केलेली कामं ही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडायची संधी या राजकारण्यांना मिळाली आहे। मात्र मला असं वाटतं की राजकारणी या सोशल मीडियाचा गैरवापर करायला लागले। नमस्कार, मी अमित जोशी बंदाय बिंदास आहे वृत्त दिनांच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन आलोय। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोशल मीडिया आणि राजकारणी यांचे इतके घनिष्ठ संबंध झाले की पुरेपूर वापर कसा करायचा हे या राजकारण्यांकडनं शिकायचं। गोरेगावचे राजकारणी पण त्याला अपवाद नाही। अनेक वेळा आपण बघतो गोरेगावमध्ये जुगलबंदी सुरू असते। भाजपचे पदाधिकारी काहीतरी टाकतात, मग त्याच्यावर ठाकरे गटाकडनं आरोप येतो, मग काँग्रेसकडनं येतो, मध्ये शिंदेची शिवसेना येते आणि मित्र एकमेकांच्या विरोधात टाइमपास करत असतात, कॉमेंट्स टाकत असतात। पण आता या सर्व राजकारण्यांनी कहरच केला। कहर कसा केला तर एकीकडे आपले सैनिक आपल्या मातृभूमीला वाचवण्यासाठी, आपल्या देशातील एक एक नागरिकाला वाचवण्यासाठी सीमेवर लढतायत आणि या ठिकाणी आपण मोठे कसे होऊ, आपण टीका कसे करू शकतो यासाठी राजकारणी धडपडतायत। अशी काहीशी स्थिती गोरेगावात निर्माण झाली। पहिल्याच दिवशी जेव्हा भारताने अटॅक केला त्यावेळी सोशल मीडियावर सर्वांनी त्याचं कौतुक केलं, जवानांना सॅल्यूट मारला, जवानांचं कौतुक केलं, बरं वाटलं। नाही, प्रत्येकाने केलं पाहिजे। आपल्यालाही बरं वाटलं की गोरेगावातील राजकारणी आणि जनता हे भरभरून सैन्याच्या पाठीशी उभे आहेत। पण जसं 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 2-2, 3-3 दिवस झाले, सरडा जसा आपला रंग बदलतो तसा या गोरेगावातल्या राजकारण्यांनी रंग बदलायला सुरुवात केली। भारताने जशी मोहीम तिसऱ्या दिवशी फत्ते केली तर भाजपच्या एका महाशयाने एक पोस्ट टाकून दिली। पोस्ट काय टाकली तर जो कोणी पुरावे मागेल तो 2 बापाचा। आता इतक्या खालच्या दर्जावर अच्छा, ते आल्यानंतर भाजपच्या काही मंडळांनी लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या, तो 2 बापाचा नाही, तो मुंबईकरांचा, तो अख्ख्या गावचा, तो अख्ख्या सोसायटीचा। अरे काय चाललंय, काय आपण बोलतो काय? लगेच त्याला प्रत्युत्तर ठाकरे गटाकडनं देण्यात आलं की ते 2 बाप कोण, मग ते मुंबईचे बाप कोण। म्हणजे एकीकडे हे सैन्य युद्ध लढतंय आणि दुसरीकडे आपण एकमेकांना कसं भिडू शकतो, आपण एकमेकांना कसं प्रत्युत्तर देऊ शकतो, आपण सोशल मीडियावर कसं सरस ठरू शकतो, आपल्याला कॉमेंट्स कशा जास्ती येऊ शकतात, आपल्याला लाईक कसे जास्ती येऊ शकतात, यासाठी हे राजकारणी धडपडत होते। 2 दिवस आणखीन पुढे गेले, मिशन लगेच थांबली, शस्त्रसंधी थांबल्यानंतर पाकिस्तानने रात्री अटॅक केला। तो केल्यानंतर लगेच काँग्रेसमधले, ठाकरे गटामधले आपले काही सोशल बहाद्दर जागे झाले। त्यांनी लगेच टाकून दिलं की ते आयरन लेडी पाहिजे, म्हणजे इंदिरा गांधी पाहिजे। मग इंदिरा गांधी कशा ग्रेट होत्या आणि मोदी कसे कमी पडले हे दाखवण्याचा प्रयत्न त्या राजकारण्यांकडून सुरू झाला। लगेच भाजपकडनं त्याला प्रत्युत्तर सुरू झालं। हा खेळ गेली 5-6 दिवस सोशल मीडियावर सुरू आहे। असं वाटलं होतं की हे खेळ फक्त राजकारणी खेळतायत, तर तसं नाही। मला माझ्या एका मित्राने एका ग्रुपमध्ये जॉईन केलं। गोरेगाव पश्चिमेकडील तो ग्रुप आहे। त्या ग्रुपवर सकाळी सकाळी मेसेज यायला लागले, मोदी हो तो कैसा हो, अब मोदी सिखाएगा, अब भाजपा सिखाएगी। मग माझ्या लक्षात आलं की त्या ग्रुपमध्ये जे 170 लोक होते त्याच्यातले 150 ते 155 हे मारवाडी, जैन आणि गुजराती समाजाचे होते। त्यामुळे मी त्या ग्रुपमधून निघून गेलो। प्रश्न त्या एका ग्रुपचा नाहीये। आज गोरेगावमध्ये जातीय राजकारण चाललंय। एकीकडे सैन्य जातपात न बघता लढतंय, कोणत्या जातीच्या माणसाला आपण वाचवतोय, कोणत्या धर्माच्या माणसाला आपण वापरतोय तो बघत नाही, तो भारतीय आहे, त्याला आपल्याला वाचवायचं आहे। आज सैन्य जो लढतोय, स्वतःचा जीव धोक्यात घालतोय, शत्रूच्या हद्दीत घुसतोय, विचार करत नाही की आपण मरू, जगू, परत येऊ ना येऊ, काही नाही।
तो फक्त लढतोय, तर कोणासाठी लढतोय? तो भारतीयांसाठी लढतोय. तो मोदीसाठी लढत नाही, तो काँग्रेससाठी लढत नाही, तो ठाकरे गटासाठी लढत नाही, तर तो लढतोय भारतीयांसाठी. पण तो लढत असताना आपण इथे काय करतोय? फक्त रडगाणं सुरू आहे, राजकीय रडगाणं. एकमेकांच्या विरोधात छापणं, एकमेकांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर व्यक्त होणं, शिवीगाळ घालणं, खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य करणं, एकमेकाच्या नेत्यांना कसं शिव्या घालता येतील, एकमेकांच्या नेत्याची कशी धुणी काढता येतील, ते करण्याचं काम हे राजकारणी करतात. आणि गोरेगावही त्याला अपवाद नाही. राजकारणी तर राजकारणी, गोरेगावातील लोक देखील तेच आहेत. जे मोदीचे समर्थक आहेत ते इंदिरा गांधींना शिव्या घालतायत. इंदिरा गांधींचे जे समर्थक आहेत, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, जे कोणी आहेत ते मोदींना शिव्या घालतायत. शेवटी चाललं काय? कशासाठी या सोशल मीडियाचा वापर तुम्ही करतायत? काही करण्याची गरज नाही ना. सैन्य लढतोय. जे जवान शहीद झाले त्यांच्या घरच्यांना विचारा, त्यांच्यावर आपबीती काय झाली आहे. एखाद्याचा करता पुरुष घरातला गेलेला आहे, तरी सुद्धा ती फॅमिली शांत बसली आहे. ती सोशल मीडियावर व्यक्त होत नाहीये, अरे माझा मुलगा गेला, माझे वडील गेले, माझा भाऊ गेला. नाही, ते त्यांचं देशासाठी बलिदान झालंय. मग आपलं काम काय? आपलं काम ते आहे की त्यांना धैर्य देणं, त्यांना श्रद्धांजली देणं. ठीक आहे, पाकिस्तानला पाहिजे तेवढे शिव्या घाला, आपला दुश्मन आहे तो. कुत्ते की दुम 12 महीने नली में रखो, नली सीधी हो जाएगी, दुम वैसे की वैसी रहेगी. आज पाकिस्तान तसं आहे. पाकिस्तानला शिव्या घाला हरकत नाही, परंतु जिथे सैन्य लढतंय तर सैन्याचं मनोधैर्य वाढवण्याच्या जागी तर राजकारणी राजकारण खेळत असतील. आणि त्या राजकारण्यांना गोरेगावातील ही जनता आहे जी राजकारण खेळते. आज पूर्वी खेळत नव्हती, आता जनता देखील राजकारण खेळायला लागली आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. राजकारणाचं फील्ड वेगळं आहे, युद्धाचं फील्ड वेगळं आहे. आज युद्धाच्या भूमीवर आपले सैनिक लढतायत, त्यांना साथ द्या, त्यांच्यासाठी काहीतरी जमा करा, टाका ना सोशल मीडियावर की बाबा आम्ही सगळे गोरेगावातील 3 लाख लोक आहोत, या एकत्र. आणि 100 रुपये एखाद्या पेटीत टाका तरी 3 कोटी रुपये तयार होतात. आमदार आणि खासदार, नगरसेवक यांनी पुढाकार घेऊ दे ना, करा पैसे जमा, 3 कोटी करा आणि ते 3 कोटी सैन्याला नेऊन द्या. त्यांचं मनोधैर्य वाढेल, एखाद दुसरं शस्त्र त्या 3 कोटीत उभं राहील. पण ते सोडून आपण फक्त एकमेकांवर टीका करत असू, सैन्य राहिलं बाजूला, युद्ध राहिलं बाजूला. राजकीय युद्ध जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासारखी हरामखोर आणि शर्मेची बाब कोणतीच नाही. मी गोरेगावकरांना हेच सांगेन की सैन्याच्या मागे उभं राहा, सैन्याला बळ द्या, सैन्याचं कौतुक करा आणि त्यांना दाखवा की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ते दाखवण्याऐवजी तुम्ही जर फक्त राजकारणी हे दाखवत असाल की आम्ही बाबा मोठमोठ्या आमच्या नेत्यांच्या पाठीशी उभे आहेत, जर गोरेगावकर दाखवत असतील की आम्ही या राजकीय नेत्यांच्या पाठीशी उभे आहे, तर त्याच्यासारखं गोरेगावातलं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय राजकीय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. आणि हो, हे बोलताना अनेक माझे राजकीय मित्रांना वाईट वाटलं असेल तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. जे काही सत्य आहे ते मी बोलतोय आणि मी बोलत राहणार. मी पुन्हा एकदा भेटेन रविवारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.